तर आपण पाहिलं मगाशीच की वाल्मिक कराडशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलेलं आहे, ज्यामध्ये हे सगळे जे आरोपी आहेत ते सुद्धा दिसत आहेत आणि वाल्मिक कराड सुद्धा त्यामध्ये दिसतोय. हे सीसीटीव्ही फुटेज 29 नोव्हेंबर 2024 आहे. म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाच्या काही दिवस आधीच हे सीसीटीव्ही फुटेज आहे. अंजली दमानी आहेत आपल्यासोबत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अंजलीजी, काही दिवसांपूर्वीचं म्हणजे ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवसाच्या काही दिवस आधीचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, ज्यात हे सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. मला आता काही वेळापूर्वीच हे सगळे व्हिडिओ झाले तेव्हा बघून अक्षरशः डोकं सुन्न झालं होतं. म्हणजे माझ्याकडे 5 व्हिडिओ झालेत आणि त्याच्यात जेव्हा मला जेव्हा कळलं की हे 29 तारखेचे आहेत, कारण त्याच्यात तारीख सुद्धा आहे. तर 29 तारखेला म्हणजे ज्या दिवशी खंडणी मागितली गेली होती, ज्या दिवशी खंडणीसाठी प्रेशर टाकलं गेलं होतं, हे त्याच दिवशीचे व्हिडिओ आहेत. त्याच्यात हे सगळे गुन्हेगारच नाही, त्यांच्याबरोबर पोलीस अधिकारी सुद्धा जर एकत्र सामील असतील हो. आणि हे एकत्र बसून असं सगळं ठरवत असतील, याच्यावरनं आता कोणाच्याच मनात शंका नाहीये की हे काही वेगळं होतं की बाबा त्याच्यात त्यांचा सहभाग होता की नव्हता. हे जे आतापर्यंत ज्या थिअरीज चालत होत्या, मी डे वन पासून माझं हेच म्हणणं होतं की आधी खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि नंतर खुनाचा. तर त्याचं उलटं केलं गेलं. आधी खुनाचा झाला आणि त्याच्या काही 2 दिवसानंतर खंडणीचा गुन्हा जो केला तो फक्त आणि फक्त कराडना वाचवण्यासाठी केला गेलेला एक डाव होता, दुसरं तिसरं काही नाही. आणि अशी जी व्यक्ती आहे जी जैसे त्यात आहेत चित्रात मध्ये आपल्याला दिसत आहेत हा. की त्याच्यात सुदर्शन घुले आहेत, साठे आहेत, वाल्मिक कराड आहेत, ते पोलीस अधिकारी देखील आहेत. त्या सगळ्यांवर इतके अफाट म्हणजे घुलेवर 8 गुन्हे आहेत, 8 FIR आहेत, या वाल्मिक कराडवर 14 आहेत. असं असताना व्हायलेशन झाल्या आहेत यांच्या बेल्सच्या, म्हणून यांना परत खरं तर अटकेत टाकायला पाहिजे होतं. पण तसं करताना आपल्याला दिसलं नाहीये. हेच आपण म्हणतोय राजकीय दबाव दबाव जो आहे तो हाच दबाव आहे. त्याच्यात आता सगळंच मला कुठेतरी वाटतं जसं परमेश्वर आहे, तर परमेश्वरानेच आज हे सगळ्या गोष्टी घडवून आणताना आपल्याला दिसत आहेत. कारण कुठेतरी ही दहशत संपायला हवी असं वर्ण बसून परमेश्वराला सुद्धा वाटत असावं. अंजलीजी, जी साखळी एक समोर येताना दिसलेली होती, त्या साखळीचा एक एक टप्पा आता हळूहळू उलगडत चाललाय असं म्हणायचं का? नाही, एक एक टप्पा अगदीच उलगडताना दिसतोय. पण जस्ट विचार करा की जर असा दबाव लोकांनी बनवला नसता, माध्यमांनी बनवला नसता, तर याच्यातला एक तरी तपास झाला असता का? आणि हे जे व्हिडिओ आज पुढे आलेत, हे व्हिडिओ तरी पुढे आले असते का? हम्म. आणि याच्याच वरनं असं कळतंय की किती आतापर्यंतचे तपास, जसं मी आत्ताच काही वेळापूर्वी एडीजी संजय सक्सेना यांना भेटून आले, हा. त्यांना मी सगळ्या त्या FIRच्या कॉपी दिल्या. आणि त्याच्यात एक धक्कादायक बाब अशी आहे की त्या वाल्मिक कराडवर 3 जुलैला एक अतिशय गंभीर अशी FIR झाली होती. हम्म. आणि त्या गंभीर FIR मध्ये सुद्धा त्याचं चार्जशीट मध्ये नाव नव्हतं. आणि ते का नाही हे विचारलं तर म्हणे तो घटनेच्या ठिकाणी नव्हता, म्हणून त्याचं चार्जशीट मध्ये नाही नाव घातलं. म्हणजे बर. किती दबाव तंत्र वापरलं जात आहे, किती पोलिसांना त्यांचं संगनमत किती आहे, हे याच्या सगळ्यावरून आता दिसतंय आपल्याला. म्हणजे या व्हिडिओवरनं दिसतंय, मी मांडलेल्या त्या FIR मधल्या त्या चार्जशीट वरनं दिसतंय. आपल्याला सगळ्यांनाही जोपर्यंत या सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरला जात नाहीये तोपर्यंत बदल हे घडणार नाहीये. ठीक आहे. अंजलीजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. विद्याताई, सीसीटीव्ही फुटेज एक समोर आलेलं आहे 29 नोव्हेंबर 2024, ज्यात वाल्मिक कराड आणि इतर जे या सगळ्या खंडणी आणि हत्या प्रकरणातले आरोपी आहेत ते सगळे यामध्ये दिसत आहेत. आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मला तर खरोखर हे बघून अत्यंत धक्का बसला आहे आणि हे सगळं लाईव्ह आहे. म्हणजे तुम्हाला आता कॅमेऱ्यावरती सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे हे सगळं बघायला मिळते की या गुंडांच्या टोळ्या आहेत, त्या गँग आहेत, सगळ्या मर्डरर आहेत. हे ह्यांनी म्हणजे आधी तर खंडणी वसूल करायची, खंडणी वसूल करायला कोणी रिप्लाय दिला नाही तर त्याला गुंडगिरी करून त्याला धाकदपटशा करायचा आणि त्या देशमुखांची हत्या ह्या टोळीनेच केलेली आहे आणि किती क्रूरपणे केलेली आहे. आणि हे सगळं आता म्हणजे कोर्टाने आता ह्याचं गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यात आता अंजली दमानिया जे सांगत होत्या की ही सगळी पोलीस सुद्धा दडपशाही, म्हणजे तिथे तो
कराड असून सुद्धा तो घटनास्थळी नव्हता, अमकं नव्हतं. हे सगळं दडपण्याचा प्रकार आहे. म्हणजे त्या वाल्मिकी कराडला वाचवण्याचा प्रयत्न आहे. हे इतकं भयंकर आहे की तो सगळ्या टोळक्याचा म्होरक्या आहे. या सगळ्या गुंडांकडनं तो करून घ्यायचा. म्हणजे ह्या सगळ्या तरुण मुलांना गुंडगिरीकडे वळवणं, सर्रास मारणं, खंडण्या वसूल करणं, धमकावणं, हे असे गुन्हे बीडला सतत चालू आहेत. आणि ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेंची पण खरं तर चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं होत नाहीये. हे अत्यंत अनेक वर्षापासून हे चालू आहे सगळं. म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे राईट हँड तेव्हा मुंडे होते, धनंजय मुंडे होते. त्यानंतर अजितदादांनी यांना जवळ घेतलं आणि अजितदादाने याला मोठं केलं, विरोधी पक्षनेता केलं, आज मंत्री बनवलं. अजितदादांनी तर ताबडतोब यांची चौकशी लावण्याची मागणी केली पाहिजे. एवढं प्रेम अजितदादांना का आलंय मला ते कळत नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना, म्हणजे ज्यांनी देशमुखांचा क्रूरपणे खून केला, मारून टाकलं आणि 4 तास मारत होते आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करून कराड बघत होता आणि त्यांचे आका कोण म्हणतात, आकांना दाखवत होते. म्हणजे ही किती क्रूरपणाचा कळस झालाय हा. आणि तरी सुद्धा धनंजय मुंडे उजळ माथ्याने त्या शिर्डीच्या शिबिरात गेले, त्यांनी भाषण ठोकलं आणि काय कौतुक, आणि वर ते मान डोलवून डोलवून बोलत होते की मी असं केलं आणि मी तसं केलं. अरे काय, थोडी तरी शरम वाटली पाहिजे की इतक्या गुंडांना पोचलंय तुम्ही. या तरुण मुलांना गुंडगिरी शिकवलेली आहे आणि आज पोलिसांच्या ताब्यात आहेत सगळे, तर त्यांना सगळ्यांची चौकशी होऊन सगळे आतमध्ये फासावर चढले पाहिजे हे लोक. नाही ठीक आहे, हळूहळू जसजसा हा सगळा घटनाक्रम उलगडत चाललेला आहे, अनेक बाबी येत्या काळातही समोर येतीलच. आपण आशा करूया की या सगळ्या संदर्भातली कारवाई तातडीनं होईल. विद्याताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.